चे पुरस्कर्ते आमचे प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी देखील पारितोषिक आलंय, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सॅगी सागर पाटील आणि साथीनं संकेत. तर गोलंदाजी ट्रॅकवरती दक्षला आपण पाहतोय. दक्ष पाटील अंडर 17चा हा देखील गोलंदाज, टॅलेंटेड यंगस्टार, वेगवान चेंडू, 30 तर्रार चेंडू. आज अंडर 17चा आपण चिन्मय पाटील देखील पाहिला, श्री मलंगवाडीचा. आणि आता मात्र जय गावदेव कोळीगावचा आपल्याला पाहायला मिळतो ॲक्शन रिप्लेमध्ये. ते नॅचरल अँगल ज्या पद्धतीनं लेफ्ट हँडरला आपण पाहतोय, नैसर्गिक गुणवत्ता. रोशनदादा मडवी यांच्याकडून कॅश प्राइज झालेलं आहे. उसडण्याचा बॅटर्सला बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. राईट झाला बॉल आणि त्यावरती हुक करण्याचा प्रयत्न. बॉल आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. बॉल सीमारेषा पार. आलाय दमदार षटकार. कार्य थोर सारेच खेळाडू कर्तबगार, खांद्यावर घेतलाय स्पर्धेचा भार, आहे नियोजन अति सुंदर. थँक्यू डीजे. नुकतीच कारकिर्दीमधील 8वी बाईक ज्यानं आपल्या नावावरती केली आहे, तो मैदानाच्या आतमध्ये बायकरमॅन टीम वेलकम उसाटणेचा सागर पाटील. त्याचबरोबर सध्या आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची स्कूटी देखील स्पॉन्सर्ड केलेली आहे. राजन शेठ मडवी यांच्याकडून देखील कॅश प्राइज झालं. 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल उसटण्याचा बॅटर्सला. आता ATM खुलं झालेत, कॅश प्राइज येतील. इथे देखील अप्रतिम फटका. सागर जेव्हा जेव्हा फटके दाखवतो ना, तेव्हा तेव्हा डोळ्यांची पारणं फेरली जातात. अशा पद्धतीचे फटके त्याच्या बॅटमधनं नेहमीच पाहायला मिळतात. तिथे चुकी घडली आहे. 3 बांधल्यात, 34चा देखील प्रयत्न झालाय. संकेत नकार देतोय. सॅगीनं प्रयत्न केला होता, परंतु अंततः नकार संकेत कडून आलाय. 3 धावा मिळतील आणि धावफलक 9 अंकावरती. सुरुवात खरं तर डॉटनं झाली होती, परंतु त्यानंतर उसळता चेंडू, त्यावरती उसळता जवाब आला होता. षटकार आपण पाहिला आणि त्यानंतरच्या ह्या 3 धावा, धावफलक 9 अंकावरती. आता सध्या तरी ऑफिशियल गुणसंख्या लेखक जतीनला आपण पाहतोय. स्पर्धेची बरीचशी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देखील पाहायला मिळते. या अगोदर भाया मात्रेला आपण पाहिलं होतं आणि आता जतीन गोंदली गुणसंख्या लेखन करत असताना. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू. रफ्तार सध्या तरी दक्ष पाटीलनं देखील दाखवली आहे. त्याच्या विरोधात एक षटकार आला. हा ट्रॅकर बॉल होता, त्यावरती हुक करत असताना तो षटकार टोकला होता. आता विथ द अँगल हा बॉल थोडासा बाहेर निघाला, संकेतपासून थोडासा दूर नेण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये. या पद्धतीनं आता सध्या तरी हे TV मॉनिटर आमच्या समोर आहे, त्यावरती जरूर ॲक्शन रिप्ले दाखवण्यात सातत्यानं येतोय. लेफ्ट मोर द विकेटनं पुढील चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता फुल करत असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवलंय बॉलला संकेत पाटीलनं. त्याच्या बॅटमधनं अफलातून षटकार. नायक संकेत पाटील, अष्टपैलू सागरी पाटील, डेंजर बॉलर विशाल पाटील, हुकमी बॅटमन. थँक्यू डेझ. आणि कालच आम्ही अनाऊन्स केलं होतं की जर इकडे बॉल आला मंचावरती अथवा कॉम्बॉक्समध्ये, जर एका हाताने कॅच पकडली तर मिलिंद दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि जरूर आपण प्रशांत पाटील यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज देणार आहोत. आणि एक हातातच त्यानं देखील प्रयत्न केला. त्याला देखील माहित आहे पारितोषिक मिळवायचं आहे. एका हातात मोबाईल होता ते सांगतायत. दरम्यान अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअपला सौरभला आपण पाहतो. सौरभ म्हात्रे मला तरी वाटतं, आय थिंक सौरभ पाटील आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचे. आणि नेहमीच त्याच्याकडे लक्ष राहिले. कोलेगाव संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका षटकाच्या अखेरीस तब्बल 16 धावा. बिनबाद ही जमेची बाब असेल ते वेलकम 11 उसाटण्यासाठी. परंतु आज जय 11 या नावानं हा संघ खेळतो. अर्थातच आमचे प्रवीण शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा वेलकम 11 उसाटणे संघ मैदानाच्या आतमध्ये आज जय 11 ह्या नावाने उतरलाय. सुपुत्राचं नाव आहे. सध्या तरी बरेचसे चिमुरडे आपण पाहतोय, परंतु या चिमुकल्यांना सांभाळा. कधी कधी बॉल येतोय. त्या दिवशी मी पाहिलं होतं छत्रपती ट्रॉफीमध्ये एक चिमुकला कुल्फी खात होता, परंतु त्याच्या दिशेनं आलेला षटकार अगदी असं वाटलं होतं त्याला भरपूर इजा करेल, परंतु सुदैवानं तो चेंडू त्याच्या खुर्चीवरती लागला. अन्यथा जरूर जोराची दुखापत त्याला झाली असती. तर जे चिमुकले असतील त्यांना थोडेसे लांब ठेवा आपण. कदाचित बॉल भरपूर वेगानं त्यांच्या दिशेने येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 भूषण पाटीलला आपण पाहतोय. संघाचा सेनानायक आहे. नेहमीच संघाला कधी कधी लीड करताना आपण भूषणला पाहतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये आता भूषण सज्ज झालाय. परंतु आघाडीचा गोलंदाज त्याच्या विरोधात तब्बल 16 आल्यात आणि जबरदस्त स्टार्ट. दोघांकडनं एक षटकार आलाय.
खास करून दोन्ही फलंदाजांकडनं नेहमीच अपेक्षा उसाटणे संघ करत असतो आणि आज घरच्या मैदानावरती प्रेशर देखील त्यांच्यावरती तितकंच असेल. वेग प्रचंड होता परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. दुधकर सर आता सध्या तरी वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त एक धाव संघ पोहोचला आता 17 वरती. ॲक्शन रिप्ले. फॉर द विकेटनं भरपूरच बाहेर हा बॉल आपण पाहू शकाल आणि जाऊ दिला. वेल लेफ्ट वाईटच्या स्वरूपात एक धाव अंकित होत असताना फॉर द विकेटचा हा चेंडू प्रहार केला क्षेत्ररक्षक. आधी त्याच्या हातात बॉल विसावेल असं वाटलं होतं. काही क्षण बॉल थांबला देखील होता परंतु अंततः बॉल निसटला आणि बचावलाय संकेत. जसा बॉल हातामध्ये आला होता तोपर्यंत श्वास रोखला होता उसाटणेच्या चाहत्यांनी परंतु बॉल निसटल्यानंतर जणू काही निश्चयता श्वास सोडलाय आणि संकेत बचावलाय. धाव मिळेल इथे. धावांपेक्षा मी म्हणेन विकेट बचावली आहे ही खूप जमेची बाब असेल टीम उसाटणीसाठी. चान्स क्रिएट केली होती भूषणनं. दरम्यान हा चेंडू पुन्हा जाऊ दिलाय. आणखीन एक वाईट. खरं तर सध्या तरी भूषणची रणनीती आपल्याला साफ पाहायला मिळते. फलंदाजच्या हिटिंग झोनमध्ये बॉल टाकायचा नाही. अवे फ्रॉम द बॉडी हाताळायचे बॉल आणि तो प्रयत्न आता सध्या भूषण करत असताना लिमिटेड ओव्हर्समध्ये हा प्रयत्न सातत्यानं गोलंदाज करतात. वाचण्यासाठीचा हा प्रयत्न गोलंदाजचा आपल्याला पाहायला मिळतो जेणेकरून हिटिंग झोनमध्ये बॉल टाकायचा नाही. आता देखील एज घेतली. हा बॉल चाललाय गली रिझनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक 2 आहेत. अगदी पॉईंट आणि गलीचा क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता. बॉलला फील्ड करून फेकेपर्यंत अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीनं धावफलक 21 विदाउट लॉस. 21 वरती 5 षटकांची ही मॅच आपण पाहतोय. सध्या तरी 21 पर्यंत आता मजल मारली आहे. उसाटणे संघाने टॉस गमावलाय आणि प्रथमतः त्यांना बॅटिंग करावी लागते. बॅटिंग करत असताना स्टार्ट तर दोघांनी जबरदस्त मिळवलाय. दोघांकडनं नेहमीच अशा अपेक्षा वर्तवत असताना आपण टीमला पाहतोय. चाहत्यांना देखील आपण पाहतोय. रिव्हर्स खेळायचं होतं. गॅपमधून बॉल चाललाय वेगानं. इनफिल्डला भेदलंय आणि आता बॉल जाईल तो डीपमध्ये गली रिजनला. बॉल सीमारेषा पार. आलाय चौकार. नायक संकेत पाटील, अष्टपैलू सागर पाटील, डेंजर बॉलर विशाल पाटील, हुकमी बॅटमन नितीन पाटील. खरं तर या स्पर्धेचा टायटल गीत टायटल सॉन्ग आपण ऐकता आणि त्यामध्ये जे जे खेळाडू खेळतात त्यांचं गुणगौरव जरूर या गीताच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौकार आलाय आणि धावफलक आता 25 या अंकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. 2 वाईड आले होते त्या कारणास्तव हे षटक थोडंसं मोठं पाहायला मिळतं. ते भूषणचं आक्रमण करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला. दक्ष पाटील आहेत. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट करत असताना जोडी जमली आहे. पहिल्या विकेटसाठी सध्या तरी ही भागीदारी आपण पाहतोय 26 धावसंख्येची. क्रिकेट खेळ भागीदारीचा आहे. एखादी भागीदारी 5 षटकामध्ये खूपच गरजेची असते आणि खास करून जर फ्लाइंग स्टार्ट मिळाला पहिल्या विकेटसाठी जर भागीदारी आली तर ते अधिकच महत्त्वाचं. इथे गॅपमध्ये ढकलायचं होतं परंतु फारसा वेग या फटक्यामध्ये नव्हता. फक्त मिळेल ती सिंगल डबलनं डावाला पुढे नेत असताना क्रिकेटची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो सिंगल डबल आणि तिचा वापर. जसा खराब बॉल त्यावरती मोठे फटके आणि सोबतच सिंगल डबलला प्राधान्य देत असताना स्कोर कार्डला हलतं ठेवण्याचं काम सध्या तरी संकेत पाटील आणि सागर पाटील करत असताना ती भरवशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो तेव्हा इंडिव्हिज्युअल दोघांपैकी एकाला हमखास पारितोषिक पाहायला मिळतो. इथे अगदी स्लॉटमध्ये होता. पाठवलं पार्किंग प्लॉटमध्ये. आउट ऑफ दी पार. आलाय दमदार षटकार. त्यांना विनंती आहे या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. उसाटण्याचे बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती. ॲक्शन रिप्लेमध्ये सागरचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जोराचा प्रहार करत असताना मिड विकेटला त्यानं क्लिअर केला आणि या षटकारच्या मदतीनं धावफलक 33 वरती जाऊन पोहोचलंय. प्रशांत पाटील ज्यानं एक आयवा झेल पकडला होता. एका हातामध्ये तो झेल पकडायचा होता आणि त्यासाठी 1000 रुपये मिलिंद पाटील यांच्याकडनं जे लावले होते आणि ते आता जमा देखील आहेत. या अगोदर एक झेल मिलिंद पाटीलनंच पकडला होता. एका हातामध्ये त्याने देखील पकडला होता परंतु त्यावेळेला स्वतः पकडलेला झेल. कॅश प्राईज द्यायचं कुणाला नक्की परंतु आता प्रशांतनं पकडला
आणि त्याच्यासाठीचं हे कॅश प्राईज जमा आहे. 2 षटकानंतर धावफलक 33 वरती आणि एकही गडी गमावला नाही आहे. आतापर्यंत भागीदारी आपण पाहतो पहिल्या विकेटसाठी आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ पाटीलला आपण पाहतोय. या षटकामध्ये एका बाजूला किमान एखादा ब्रेक थ्रू गरजेचा असेल तो जयगावदेव कोळेगावसाठी, तर एका बाजूने जी जोडी जमली आहे ती शेवटपर्यंत चालावी हा विचार सध्या तरी उसाटणे टीमचा असेल. जय 11 उसाटणे हा संघ सध्या स्थितीला खेळत असताना जय 11 वेलकम उसाटणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये वेलकम केलंय त्यांनी. खरं तर टीम कोळेगावचं सुरुवात दमदार झाली आहे. आता सौरभला काहीशी वापसी करावी लागेल. एकतर कॅश प्राईज लावलंय सलग चौकार सलग षटकारांसाठी आणि आता तो प्रयत्न केला जाईल. फटका फसलाय, विकेटची चान्स, डाऊ दी बॉल, क्षेत्ररक्षक टिपलाय का नाही या. सेकंड चान्स, आज नशीब घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये तो संकेत पाटील. आणि तर एरवी अशा चान्सेस त्याला मिळत नाही आहे, परंतु आज होम ग्राउंडवरती त्याच्यावरती दडपण देखील तितकंच आहे. होम ग्राउंडवरती आपण म्हणतो की होम ॲडव्हान्टेज आपल्याला असतात, परंतु सोबत जेव्हा आपले भरपूर चाहते मॅच पाहण्यासाठी येतात ना तेव्हा तितकंच दडपण देखील असतं परफॉर्मन्स देण्याचं. पाहू शकाल दक्षनं केलेली ही चुकी. खरं तर त्याच्या षटकामध्ये अगोदर एक चान्स आपण पाहिली होती, भूषणनं मला तरी वाटतं ती चान्स क्रिएट केली होती, तेव्हा देखील संकेतला जीवनदान मिळालं आणि आता देखील संकेतला जीवनदान प्राप्त होतंय. 6 चेंडू 10 वरती संकेत खेळतोय आणि एका बाजूनं 7 बॉल 22 असं महत्त्वपूर्ण योगदान सागर पाटीलचं पाहायला मिळतंय. गोलंदाज सौरभ सध्या तरी त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जयगावदेव कोळेगावसाठी. आता देखील आडव्या बॅटनं चपराक लावण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला मिडॉनमधनं बॉल टिपमध्ये, तिथे देखील क्षेत्ररक्षण करावं आणि धावा दौड मिळतील. सातत्यानं चुक्या होत्यात, आता लक्ष नाही आहे सागर पाटीलचा, पण तो अतिरिक्त धाव मिळेल. ह्या अगोदर देखील मी तरी म्हणेन पहिल्या षटकात देखील ओव्हरथ्रो झाली, तिथे देखील धावा 3 आल्या होत्या. फलंदाज 2दा बचावले देखील आणि आता देखील मिस फिल्डिंग. फिल्डिंग खरं तर महत्त्वाचा पक्ष आहे. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण उतरता तेव्हा तेव्हा नेहमीच फलंदाज आणि गोलंदाजाकडे लक्ष असतं, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचं जर क्षेत्र कोणतं असेल तर ते फिल्डिंगचं आहे. क्षेत्ररक्षण जर चांगल्या दर्जाचं झालं तर गोलंदाजांना खरं तर आत्मविश्वास नेहमीच मिळतो. आता काय घडलंय, शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, भरपूर उंच लांबीचा अभाव आणि पुन्हा सोडलाय झेल. आज काय घडलंय, मी तर म्हणेन हाताला फेविकिक लावून यायला हवं होतं, पण तो हाताला नक्की काय लावलंय आता ते सध्या तरी समजत नाही आहे. हातातनं बॉल सध्या निसटतोय तो जयगावदेव कोळेगावच्या. आता तिसरा चान्स मिळाला संकेत पाटीलला. एका बाजूने संकेत पाटील आऊट व्हायला तयार आहे, परंतु त्याला आऊट केलं जात नाही आहे. ते मी म्हणेन कोळेगावच्या माध्यमातून प्रयत्न तर केला होता पुन्हा क्षेत्ररक्षकानं, हातातनं बॉल निसटला. आणि खरं तर जेव्हा जेव्हा फिल्डिंग डिपार्टमेंट खराब होतो ना तेव्हा तेव्हा कदाचित एखाद्या फिल्डरचा बॉल देखील पाठलाग करत असतो. आणि आता काय घडेल, सागर होता स्ट्रायकिंग एंडला, फटका हा देखील चांगला आहे, परंतु डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक एक पूर्ण केली आहे दुसरीचा प्रयत्न, परंतु नकार संकेतनं दिला आणि सिंगलवरती समाधान मानावं लागेल. एका बाजूला कौतुक सौरभ पाटीलचं करेन, तो चान्स क्रिएट करतोय परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाही आहे. दुसऱ्यांदा त्यानं संधी उपलब्ध करून दिली होती आपल्या टीमला. विकेट येत नाहीये, विकेटची गरज आहे, ब्रेक थ्रू हवा आहे आणि तो प्रयत्न सौरभ करत असताना फॉर द विकेटनं सौरभ, समोर संकेत, फटका अलॉंग दी कार्पेट, डीपमध्ये चाललाय बॉल, गुड फिल्डिंग. आता चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच ॲक्शननं उचलून बॉलला फेकी केला जाईल, तोपर्यंत फक्त सिंगल. क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका आता त्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल, कारण की आपण जेव्हा क्षेत्ररक्षणात चुक्या करता तेव्हा मात्र लाईट बघा कुठली लाईट चालू आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला, कदाचित मागे जर कोणती कार किंवा बाईक असेल तर लाईट आपण ऑफ करायची आहे. शेवटचा चेंडू षटकातील आतापर्यंत 5 मध्ये 7 खर्च केल्यात, त्यामध्ये देखील ओव्हरथ्रोच्या धावा मी म्हणेन आल्या, म्हणजे गोलंदाजानं गोलंदाजी खूप चांगली केली आहे. इथे फटका चांगला आहे, अंततः त्याचं गोलंदाजी अनालिसिस बिघडवण्याचं काम सागर पाटीलनं केलं आणि ठोकलाय षटकार. या षटकामध्ये देखील शेवटच्या बॉलवरती आलाय तो षटकार. प्रत्येक षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 5व्या बॉलवरती आला होता, दुसऱ्या षटकात अंतिम बॉलवरती आणि तिसऱ्या षटकात देखील अंतिम बॉलवरती आलाय तो षटकार. आणि धावफलक ह्या 6च्या मदतीनं 46 अंकावरती षटक क्रमांक 3 पूर्ण झाला आणि 3 षटकानंतर बिनबाद 46 अशी ताबडतोड सुरुवात सध्या तरी जय 11 वेलकम उसाटणेची.
वरती नृत्य करत असताना हे चिमुकले प्रेक्षक पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच धनवी 11 आई गावदेवी कोण आणि त्यांच्या विरोधात आनम 11 जय गणेश्वर धानसर हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिला ऑफिशियल कॉल इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, याची दक्षता आपण घ्या. आणि टीम धानसर आणि कोण आपण सुसज्ज राहायचं आहे. कोण संघाचा कॅप्टन आलाय. येस, थँक्यू. त्यांना देखील माहीत आहेत या स्पर्धेचे नियम स्ट्रिक्ट आहेत, तर अगोदरच अनाऊन्समेंटच्या अगोदर ते आलेत. प्रथमतः त्यांचं मी कौतुक करेन. तर टीम धानसर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, तर ही सूचना आपल्याला असेल. 3 षटकानंतर 46 षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज भूषण पाटील. मागच्या षटकात प्रयत्न चांगला केला, परंतु अंततः अंतिम बॉलवरती आलेला षटकार आणि पुन्हा त्या षटकात देखील धावा आल्या त्या 13. म्हणजे गोलंदाजानं सुरुवातीला केलेली मेहनत, परंतु त्यानं फिनिश कसा केलाय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की सुरुवातीपेक्षा शेवट कसा आहे ते जास्त मॅटर केलं जातं आणि तेच घडलं मागच्या षटकात. एक चिमुकला खेळाडू देखील ह्या मॅचमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ अंडर 13 अथवा 14चा हा खेळाडू असावा. 14, यस, दक्ष आहेत. दक्ष पाटीलला आपण पाहतोय. भूषण सेकंड स्पेलमध्ये फुल टॉस बॉलवरती मोठा प्रहार आला नाही. अलॉंग दी कार्पेट इथे खेळला आहे, परंतु पुन्हा मिस्टेक. जसं संकेत स्ट्राईक एंडवरती येतो ना, त्यावेळेस फिल्डरला काय होतं ते कळत नाही आहे. म्हणजे बॉल त्यांच्या हातात येत नाही आहे. पुन्हा 2 धावा मिळत आहेत. ज्या पद्धतीनं डीजेनं देखील गीत लावलं होतं की चूक महाग पडेल, परंतु सध्या अजूनपर्यंत महाग पडली नाही. संकेतच्या बॅटमधनं फक्त 1 षटकार आला आहे, पण तो झेल सुटल्यानंतर आता त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का. एका बाजूनं आक्रमकतेनं बॅटिंग सागरची आपण पाहतोय. 10 चेंडू 32 वरती तो खेळतोय. कधी 30चा आकडा त्यानं पार केला ते कळलं देखील नाही आहे. दरम्यान सुरेख चेंडू, वेग पाहायला मिळतो, सोबत टप्प्यावरील नियंत्रण आणि त्या जोरावरती संकेतला रोखलाय. आज या मॅचमध्ये ती लय संकेत पाटीलची पाहायला मिळत नाही आहे. अन्यथा संकेतच्या बॅटमधनं मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु सध्या त्याला जकडून ठेवलंय ते जयगावदेव कोळेगावनं. भूषण पाटील 2 चेंडू या षटकात डिलिव्हर केलेत. 2 धावा त्यानं खर्च केल्यात. इथे देखील आता आक्रमण केलाय. आता पाठवलं बॉलला मिड विकेटच्या वरतून. फिल्डर बनेल दर्शक, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. यूज इट, षटकार. या खेळाडूमध्ये आणि ते दाखवायला सुरुवात केली आहे. त्यांचा इशारा, व्हाईट बॉल. धावा आता भरपूर बनतात. या अगोदर देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता उच्चांक नोंदवला सरवलीनं, परंतु लगेचच तो विक्रम मोडीत काढला तो जयगणेश्वर धानसरनं. तब्बल 74ची चेस त्यानं केली आणि लिलेया ती चेस आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू राखत असताना तो विजय मिळवला होता आनम 11 जयगणेश्वर धानसरनं. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार. गणेश शेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु ते कॅश प्राइज मिळवण्याच्या अगोदर संकेत पाटील अंततः आता बाद झालाय आणि आता मात्र त्याची केली संपुष्टात. 55 या आकड्यावरती हा पहिला धक्का. तब्बल 55ची भागीदारी पहिल्या विकेटसाठी संकेत आणि सागरमध्ये आणि लागलेला हा उसाटणीला पहिला धक्का. थंडीचा महिना तर आहे, परंतु सध्या स्पर्धा चालू झाल्यापासून थंडी कमी झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण मडवीला आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाज आहे. कुटारीच्या मैदानावरती एक मॅच पाहिली होती, अगदी निर्जीव मॅचमध्ये जीव ओतला होता करणनं. 98 चेस करत होता. इथे देखील व्हाईट बॉल आलाय आणि 98 चेस करत असताना आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर करणनं त्या मॅचमध्ये काय पुनरागमन केलं होतं. मॅच जरूर गमावली उसाटण्यानं, परंतु मन साऱ्यांचीच जिंकली होती. 98ला चेस करत असताना फक्त 4 ते 5 धावानं सामना गमावला होता. 56 धावा धावफलकावरती. षटकातील पुढील बॉल प्रहार करायचा होता. डीपमध्ये बॉल चाललाय गरंगळत, परंतु डीपमधून वाडीशा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल. तोपर्यंत अवधी होता 1 धाव सहज पूर्ण होईल. या षटकात कुठे का होईना अंकुश लावण्याचं काम सध्या भूषण करण्याचा प्रयत्न करतोय. एक षटकार त्याच्या विरोधात आलाय, परंतु त्यानंतर हिटिंग झोनपासून त्यानं चेंडू दूर ठेवलेत. एका बाजूला बॅट्समन प्रयत्न करतायत. अंतिम बॉल, शेवटचा चेंडू असेल. 1 to go.
इथे फटका चांगला आहे. फुल फेस ऑफ द बॅट उडवलं बॉलला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. त्याच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार. आलाय दमदार रुबाबदार षटकार. सागर पाटीलचा वार. ग्राउंडवरती वेलकम 11 उसाटणे संघ. जय 11 वेलकम उसाटणे हा संघ खेळतो आणि काय जबरदस्त बॅटिंग झाली आणि जरूर धीम्या पावलांनी 50च्या दिशेनं आता वाटचाल सध्या तरी करत असताना वैयक्तिक आपण सागर पाटीलला पाहतोय. गतवर्षी देखील बऱ्याचशा 50s त्यानं ठोकल्या होत्या. ह्या हंगामात देखील सुरुवात त्यानं केली. ज्या पद्धतीनं छत्रपती ट्रॉफी आपण पाहिली पहिल्याच मॅचमध्ये तब्बल 76ला चेस करत असताना ठोकलेला त्याचा अर्धशतक आजही मला आठवतोय. जबरदस्त एक उच्चांकित धावसंख्या त्यांनी अचीव केली आणि एक लो स्कोरिंग त्यांनी डिफेंड केला होता. म्हणजे गोलंदाजी आणि सोबत फलंदाजी या दोन्हीचा संगम या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाष गोटे अंतिम षटक आणि सुभाष यांच्या खांद्यावरती आता भार टाकलाय तो जय गावदेव कोळेगावनं. 63 धावा या स्पर्धेमध्ये 74चा उच्चांक आहे. परंतु तो उच्चांक आता मोडला जाईल का? 63 पर्यंत आता पोहोचलाय संघ. सलग जर षटकार राजन शेठ मडवी यांनी सलग जर षटकार 3 टोकले तर कॅश प्राइज असेल ते 5,000 रुपयाचं. सन्माननीय उद्योजक राजन शेठ मडवी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मालिकावीरची बाईक. परंतु दरम्यान काय घडलंय? करण मडवी याची खेळी संपुष्टात आली. मोठा फटका खेळण्याचा मोह त्याने देखील आवरला नाही आहे. कॉडबी यांच्या माध्यमातून करण बाद धक्का दुसरा. बॅटिंग टीम मुसाटणीला. फलंदाज बाद झाला. आता ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये. सलग कामगिरी करण्यासाठी आता स्ट्रायकिंग एंडला सागर पाटीलला यावं लागेल. एका बाजूने विचार केला तर 38 अंकावरती सागर पाटील खेळतो आणि संघ पोहोचलाय तो 63 या आकड्यावरती. करण मडवी बाद झालाय. ऋतिक पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. सलग का कॅश प्राइज लावण्यात आलंय. राजन शेठ मडवी असतील, त्यानंतर रोशनजी मडवी आणि मनोज पाटील यांच्याकडनं ऋतिकनं सलग 3 षटकार 5,000 रुपये. फटका ऑन साईडला. एका टप्प्यावरती फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त सिंगल आणि सिंगलपेक्षा जास्त आता प्रयत्न सागर देखील करत नाही आहे. कारण की त्याला देखील माहिती आहे बॅट चालते आहे. आता मोठे फटके आले तर एक चांगलं टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगानं स्ट्राईक आत्मविश्वासानं त्यानं आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. 38 या अंकावरती तो खेळतो. वैयक्तिक 2 षटकार ठोकले तर या स्पर्धेतील अर्धशतक सागरचं देखील पाहायला मिळेल. अजूनही एकही अर्धशतक या स्पर्धेत झालं नाही आहे. परंतु ती नामी संधी होम ग्राउंडवरती सागर पाटील आली आहे. इथे मात्र थांबून खेळतात. वेट अँड वॉच. बॉलला पाठवले ते कव्हरच्या डोक्यावरतून. बॉल सीमारेषेच्या दिशेनं एक टप्पा घेत सीमा पार. आलाय खणखणीत चौकार. हाय जबरदस्त फटका अगदी क्रीजच्या आतमध्ये आला होता. क्रीजच्या डेपचा वापर करत असताना आपण पाहतोय आणि या खेळाडूकडे ती क्षमता आहे. फुटवर्क सातत्यानं पाहायला मिळतो. मैदानाच्या चौबाजूला खेळू शकतो. मिस्टर 360 म्हणून सॅगीची कीर्ती आपण नेहमीच पाहू शकाल. अगदी स्टंपच्या जवळ आला होता. असं वाटलं होतं की स्टंपला पाय देखील लागेल, परंतु ही त्याची शैली आहे. ह्या शैलीनं तो नेहमीच खेळताना पाहायला मिळतो. इथे देखील उडवलं बॉलला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र झेप घेत असताना टिपलाय झेल आणि मोठा धक्का लागलाय टीम वेलकम 11 उसाटणेला. सागर पाटील बॅक टू द डग आउट 42 या अंकावरती.
मॅच लहानपासून ते मोठे सारे प्रेक्षक आलेत त्यांचे ॲक्शन रिप्ले 2 फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी स्मार्टफोन मॉनिटरवरती आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, परंतु ला जॉब झेल. सौरभ पाटीलचा अचूक जजमेंट आणि वेल जज कॅच आणि या कॅचनं डाव संपला सागर पाटीलचा. 42 वरती वैयक्तिक तो बाद झाला. काम केलंय त्यानं, मी म्हणेन ज्या अशा अपेक्षेनं त्याला पाठवलं होतं. आल्या आल्या फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील दाखल झालाय. सागर बाद झालाय. विसरून चालणार नाही. त्यांचे बंधुराज मैदानात आलेत आणि आल्याला ठोकलाय षटकार आणि धावफलक वेगानं पुढे नेत असताना धावसंख्या पोहोचली आहे ती आता 74 या अंकावरती. अष्टपैलू सागरी पाटील थँक्यू. यस रेडी इज ए. नितीन पाटीलने ठोकलाय षटकार आणि शांक 74. आता देखील बॉल चाललाय मागे आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. दुसरी धाव पूर्ण होईल की नाही, या दुसरी घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये नितीन बाद झालाय. म्हणजे एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. धावफलक 75 वरती आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या होम ग्राउंड वरती खेळत असताना जय 11 वेलकम उसाटणेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच टॉस आपण करू. डान्सरचा कॅप्टन देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर सन्माननीय अविनाशदादा साळवी यांचं शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर टॉस आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच जिथे धनवी 11 आई गावदेवी कोण आणि विरोधात आनम 11 जय गणेश्वर डान्सर या संघाला आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच 4 षटकांची असेल, कारण की द्वितीय फेरीला जसा प्रारंभ होईल तर सामना असेल तो 4 षटकांचा. कॅश प्राईज लावण्यात आलं होतं बरंचसं, परंतु सलग कामगिरी उसाटण्याच्या फलंदाजांकडनं झाली नाही. या मॅच समरी सध्या तरी बॅटिंग स्कोर कार्ड दाखवण्यात आलं होतं. ज्या पद्धतीनं खेळ केला होता सुरुवातीला आपण पाहिलं 42चं योगदान आपण पाहिलं ते सागरचं, त्यानंतर संकेतनं बनवलं 20. आलेला षटकार नितीनच्या बॅटमधून देखील आपण पाहिला आणि एकंदरीत 5 षटकांतर 75 बनवल्यात. तुर्ताच आपण बोलूया टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे आमचे सहकारी समालोचक मित्र दीपक पाटील सर आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. हॅलो. तर टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत आहे. सन्माननीय अविनाशजी साळवी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा टॉस केला जातो आणि टॉस जिंकलाय कोण संघानं, कोण निर्णय सांगायचा आहे? निर्णय पेंडिंग आहे. चला, विश यू ऑल द बेस्ट. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्सकडे, ज्या ठिकाणी घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज आहेत उसाटणे संघ. चांगली धावसंख्या उभी केली आणि पाहूया कशा पद्धतीनं ती डिफेंड केली जाईल. ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करणजी काळन यांचा आवाज. थँक्यू. नक्कीच, थँक्यू सर. डाव पहिला संपलाय, 75 बनलाय. 76चं भलं मोठं टार्गेट, परंतु आज टार्गेट चेस होत आहेत. आज पहिल्याच सत्रामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला 50 डिपेंड झाल्या, परंतु त्यानंतर धानसरनं 74 बनवल्या होत्या पाठलाग करत असताना. इथे 76 बनवायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल, मायक्रोफोनवरती आवाज असेल. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, आमचे जवळचे मित्र के करण खाळन. थँक्यू सो मच साई पाटील सर आणि दीपक पाटील सर. वेलकम बॅक. वेलकम ट्रॉफी 2026. 2026च्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
खरंच आदरणीय नितीनजी म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आणि त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायसवरती येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जय 11 आदरणीय उद्योगपती प्रवीणदादा पाटील यांनी पॅक केलेला वेलकम उसाटणे आणि दुसऱ्या बाजूला गावदेव कोळेगाव या दोन संघांदरम्यानची लढत आहे. 75 रन्स उभारण्यात आल्यात आणि 76चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या विजयासाठी तो गावदेव कोळेगावला ओपनिंग पेअर आले सौरभ पाटील आणि सौरभच्या सोबतीला ओमकार पाटील या गडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मंचावरती नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सरचिटणीस श्री मलंगट तालुका भारतीय जनता पार्टी श्रीमान अविनाशजी साळवी साहेब यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि आवर्जून आज उसाटणेकर या मैदानावरती गर्दी करतात. नो डाऊट त्यांचा घरचा संघ आहे आणि या संघाचे पुरस्कर्ते प्रवीणजी पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. वयात मॅच दिशेने अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिल्या षटकामध्ये ज्याने बॅटिंग दमदार केली आहे तो सागर. उडवला पहिलाच बॉल थेट चालला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेचा बार. ओमकारने धूमधडाक्यात सुरुवात केली आहे 76च्या चेसमध्ये कोळेगावसाठी पहिला षटकार. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालं सन्माननीय अविनाशजी साळवी यांच्या माध्यमातून सलग विकेट अर्थात विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त कॅच काऊ फेस मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले मयूर यांच्याकडून आणि ओमकारला मात्र प्लेअर डगआउटचा रस्ता दाखवला. सागर पाटीलने 6 for 1 गावदेव कोळेगाव. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असेल कोणत्या क्षेत्रामध्ये असा गुरुचं फार मोठं महत्व प्रत्येकाच्या यशस्वी वाटचालीमध्ये असतं. षटकाराला देन हा हाफ आर्मफुल केला होता. बॉल थोडासा वरती चढला बॅटचा आणि तिकडे मिड विकेटला फटका फसला. पुढचं काम मयूरने केलं. कॅच त्याने पकडली आहे आणि 6ला पहिला धक्का बसला. विश्वास पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. लॉंग चेस आहे 76 चेस करायच्यात आणि त्यामुळे आक्रमण प्रत्येक बॉलवरती सध्या तरी केलं जाणार आहे. आल्या बरोबर विश्वासच्या फटक्यामध्ये देखील विश्वास होता. मिड विकेटला क्लिअर करणारा मोठा षटकार. आमचे एकनाथ शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तर एका बाजूला विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपये सन्माननीय अविनाशजी साळवी श्री मलंग विभागाचे सरचिटणीस आहेत भाजपाचे आणि त्यांचं आगमन झाल्याबरोबर त्यांचं ATM खुलं झालंय टीम उसाटणेकरांसाठी. अर्थातच सलग 3 विकेट जर आले तर तब्बल 5000 रुपये. या संघाचे पुरस्कर्ते प्रवीणजी पाटील साहेब यांच्याकडून देखील 1000 आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला 2 षटकार आणि त्यामध्ये 1 विकेट जे अगोदर आपण बघितले आहे. ओमकार गेला विश्वास आला आणि विश्वासच्या बॅटमधून षटकार आला. मिडॉन थोडंसं आता आपण पाहतो सरकवलंय. एक्झॅक्ट लॉंग ऑन सेट आणि मिड विकेट. कमी गती बॅट फिरल्या हातामध्ये मिस टायमिंग. मिड ऑन रेडी आहे मिड ऑफ रेडी आहे पण काय घडलंय तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. नाराजी स्पष्टपणे दिसते सागरच्या चेहऱ्यावरती कारण अगदी अंपायर जिथे उभे राहतात तिथेच हा बॉल पडलेला आहे. चान्स मिड ऑनलाही होती चान्स मिड ऑफलाही होती आणि चान्स बॉलरलाही होती. मात्र तिकडे कॉर्डिनेशन झालं नाही. कॉलिंग किती गरजेची असते पहा. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल बराच वेळ हवेत होता. जवळपास तिकडे येऊन थांबून गप्पा गोष्टी करून कॅच पकडू शकत होते. मात्र अटेम्प्ट केलं लॉंग ऑफच्या फिल्डरने मिड ऑफच्या फिल्डरने दर्शनने. मात्र शेवटी कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळते विश्वासला. आपण फार पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत पकडा कॅच जिंका मॅच. कॅच सुटले विश्वासला जीवनदान भेटलं. सौरभ स्ट्रायकिंग एंडला होता. पुढचाच बॉल आला डॉट. सुरुवात झाली आहे 13 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. शेवटचा अनेक बॉल बाकी आहे. सौरभ थोडासा लाईन मिस करत असताना पाहायला मिळाला. लांबून लॉफ करण्याचा प्रयत्न होता त्याचा. लॉंग ऑफ रिजनला टार्गेट त्याने जरूर केलं होतं बट तिकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट बॉल.
उडवला आता आणि थेट बॉल इट्स आउट ऑफ साइट. डोळ्यांचा नजरेआड जाऊन पडलाय फार लांब. शेवटचा बॉलवरती आलाय षटकार. बरेचसे मान्यवर आपल्याला मुख्य अतिथी कक्षात आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मान्यवरांनी हे मुख्य अतिथी कक्ष गजबजून भरलेलं आपण पाहतोय आणि खास करून होम ग्राउंडवरती उसाटणे संघ खेळतोय आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे ग्रामस्थ आणि सोबत मान्यवर देखील पाहायला मिळतात. एका बाजूनं रोशन शेठ मडवी यांच्याकडनं देखील विकेट हॅट्रिकला 3,000 रुपये आलेत आणि अविनाशजी साळवी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये. म्हणजे सलग जर 3 विकेट मिळवले तर रोख रक्कम 8,000 रुपये कमवू शकतो गोलंदाज. आजच्या रात्रीमध्ये तो मालामाल होऊ शकतो. नो डाऊट. प्रवीणजी पाटील साहेब जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून देखील 1,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिकला. हे संपूर्ण VIP डाईस सध्या तुम्ही पाहताय. मोठ्या संख्येने एकही जागा नाही की जिथे खऱ्या अर्थानं बसायला जागा आहे. प्रत्येक जागा पॅक आहे. क्राऊड मोठ्या संख्येने आणि उसाटणेकरांनी गर्दी केली आज या मैदानावरती. हे आमचं कॉम्बॉक्स जतीनजी गोंधळी नामांकित स्कोर आहेत आणि फार कमी वयामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आजवर ज्यांनी स्कोरिंग केले. आणि कॉमेंटेटरला कोण बॅक करत असेल, कारण जी काही माहिती आम्ही देत असतो, स्टार्ट्स देत असतो, ते सर्व माहिती आणि ती सर्व मेहनत असते स्कोररची. त्यामुळे जतीनजी गोंधळी यांचे आभार. त्यासोबत आमचे ऑपरेटर आहेत GrameenTennisCricket.in. आमचे डिस्क जॉकी देखील तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. जबरदस्त अशी गाणी त्यांनी आपल्याला कालच्या रजनीमध्ये ऐकवली. काल रोशन होते आणि आता बंटी भाऊ आहेत. समय सूचकता क्रिकेट या खेळामध्ये जेव्हा चौकार, षटकार, विकेट यानंतर जो टायमिंग फार छोटा, फार कमी वेळ असतो आणि त्यामध्ये देखील आपलं सादरीकरण किती योग्यरित्या आपण डिस्क जॉकीद्वारे पाहत आहोत. 19 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फटका फसलेला जरूर आहे. लॉंग ऑफ चान्स घेतो, थोडा दूर राहिला. त्यांनी बघितलं की आता कॅचपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही आणि ती आउटफिल्ड ती कालही आपण ज्या पद्धतीने बघितली होती, एक चौकार ज्या पद्धतीने किरवलीचा पॅटर्नचा तिकडेच थांबला होता. आताही तसाच बॉल थोडासा आउटफील्डमध्ये स्लो झाला. एका धाव्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 20 वरती. 76चा चेस आहे. अजून या मॅचमध्ये 56 धावांची गरज आहे. बॉल बाकी असताना 23. मॅच बनवली आहे. पॉवर प्लेमध्ये स्टार्ट भेटलेला आहे जो ओमकारने केला, जो विश्वासने केला आणि शेवटच्या बॉलवरती एक षटकार आपल्याला सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तो आता स्ट्रायकिंग एंडला आहे. मिड विकेट बाहेर आपण पाहतोय. त्याच बरोबरीने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सफल झालेत. ओहो, व्हॉट अ शॉट इज दॅट. जागा बनवून बॉलला जागा दाखवली. नेत्रदीपक नयनरम्य असा सौरभचा सिक्सर. इतर गोष्ट नाहीये, कारण होम ग्राउंड आहे उसाटणेकरांचं. या क्रीडांगणाचा खानाखुना सगळं काही माहिती आहे आणि या खेळपट्टीवरती बराच वेळ त्यांनी सराव केलाय. पण आता जो फटका होता, सौरभचा आत्मविश्वास दाखवून गेलेला आहे. ज्या पद्धतीने आपण जो फटका बघितला, ऑफ स्टंपला अगोदर थोडासा डेप्थमध्ये गेला विकेटचा आणि देन ती जागा बनवून बॉलला डीप मिड विकेटचा फार लांब फेकून दिलाय. 22 बॉल 50 धावांचं समीकरण उरलंय गावदेव कोळेगावसाठी या मॅचमध्ये. सागर क्लोज आलाय आणि समोरून येतोय गोलंदाज रोहित. स्लाइस करायचं होतं. पॉइंटच्या बाजूने बॉल निघालाय. भाया मागे, बॉल पुढे अडवलाय. शेवटी त्यांनी थर्ड मॅनला जात असताना बॉलला थ्रो करतात. धावा 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 28 धावा धावफलकावरती. 21 बॉल 49 धावांची गरज आहे. स्टार्ट भेटलाय. ओमकारची विकेट आली आणि आताची जी सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप बनते ती फार वेगाने बनत आहे. त्यामुळे उसटण्याला विचार करावा लागणार आहे. बॉलिंग युनिटला ही पार्टनरशिप तुम्हाला लवकर फोडावी लागेल. च्या पद्धतीनं बॅटिंग विश्वास आणि सौरभ करतात. अटॅकिंग पुन्हा सफल झाला होता, पण यावेळेला बॉल जो राईट झाला रेंजमध्ये जरूर होता, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यामुळे एक हात हा स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर डोक्यावरती गेला. ती नाराजी स्वतःवरती व्यक्त करत असताना सौरभ दिसला. राईट झाला होता बॉल. बॉलमध्ये बाउन्सच पाहिजे होता त्याला, तो होता, मात्र वेगाने बीट केल्या यावेळेला रोहितने सौरभला. डॉट आला. 2 बॉल आणि बाकी आहेत. पॉवर प्ले मधले 20 बॉल 48 धावांची मॅच उरली आहे. उसटण्याच्या अगेन्स्ट खेळत असताना कोळेगाव. रोहित
ओहो वेग प्रचंड होता. फाईन लेगने स्टॉप केलाय. ओहो वेगाने बॅटर बीट झालाय, वेगाने कीपर बीट झालाय. अंपायरचा सिग्नल आलाय, तो बाईट्स फाईन लेगने स्टॉप जर केलं नसतं तर इकडे फुकटचा मात्र या बाईटच्या 4 धावा जाणारच होत्या. इकडे बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चेक केलं जाईल टीव्ही अंपायर कडून. बॉल एक्झॅक्ट कुठे पडलाय, कुठून तो उडालाय, कुठून गेलाय, बॅटर मिस झालाय, विकेट किपर बीट झालाय, मागे फाईन लेगने स्टॉप केलेला आहे. या सर्व गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी ऑन दी लाईन बॉल आहे. टीव्ही अंपायरचं मत आणि एक्झॅक्ट ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. योग्य डिसिजन. वा जगदीश दूधकर सरांना आपण ऑन ग्राउंड पाहतोय. सचिन कडू सर ऑन ग्राउंड आहेत. टीव्ही अंपायर आहेत मॅडी मनोज पवार सर. पुन्हा मॅचच्या दिशेने 19 बॉल 47 पाहिजेत. स्ट्रायकिंग एंडला आहे तो विश्वास. ओ खाली राहिलाय, कमबॅक केलाय रोहितने देखील या षटकामध्ये. पॉवर प्ले एंड. धावा 29, 1 विकेट, बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये गावदेव कोळेगाव संघाला बनवायचा आहे धावा. 47 47. पाटील बेस्ट बॅटर मयूर पाटील विकेट कीपर करण वडवी ऑलराऊंडर भाया म्हात्रे विकेट कीपर. केला सपोर्ट संघाला या जतीन गोंधळीनी, केला सपोर्ट संघाला या जतीन गोंधळीनी. थँक्यू. चला उसाटणे टीम अंपायरचा सिग्नल येत आहे. फिल्डिंग लगेचच तुम्हाला सेट करायचे. वेळेचं बंधन जरूर आहे. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत आणि आता बरोबर तुम्ही 11 मिनिटं घेतलेली आहेत. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढची 2 षटकं टाकायचे आहेत. 18 बॉल आणि 47 धावांची या मॅचमध्ये करायचं. मॅच बनलेली आहे, सामना अजूनही बॅलन्स आहे. आणि संकेतने ज्या पद्धतीनं सांगितलं, जेव्हा टॉस उडाला होता, टॉस तर दक्ष बाजूने लागला. जे कॅप्टन होते कोळेगावचे, फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतला आणि ते लगेच निघून गेले. त्यानंतर मात्र संकेतकडे जेव्हा मी गेलो, संकेतने सांगितले अगोदर एक मॅच झालेली आणि त्यांनी देखील आम्हाला 70+ रन बनवल्या होत्या. आम्ही तो सामना जिंकलोय. मात्र हाय स्कोरिंग मॅच ती देखील होती, ही देखील आहे. आणि या मॅचमध्ये देखील पलटवार तर केलाय आपल्यामध्ये. 29 धावा बनलेल्या आहेत आणि करंट 100 सध्या 14चं असताना 18 बॉल 47 बनवायच्या. दोन्ही सेट बॅटर आहे. 4 बॉल 8 विश्वास, 6 बॉल 14 सौरभ. 18 बॉल 47 धावांची गरज असताना 3rd ओव्हरमध्ये आलाय विशाल पाटील. मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका सगळ्यांची राहिली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये तितकासा सराव करायला देखील भेटला नाही. ही खेळपट्टी बनवायची होती, तिला वेळ द्यायचा होता आणि या संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये प्रत्येकाचं योगदान असताना वेळ प्रॅक्टिससाठी नाही, पण आताचा जो परफॉर्मन्स आहे बॅटिंग करत असताना लाजवाब. गोलंदाजीमधून पाहूयात धावा डिफेंड करण्यात येतील का. 3rd ओव्हर पहिला बॉल विशाल. फुल टॉस टाकलाय पण तरी देखील वाटते मिस टायमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर आला, व्यवस्थित त्याने कॅच पकडली आहे. फुल टॉस वरती येते विकेट. सौरभ पाटील बाद. बारी सबकी बारी, कभी तुम्हारी अब हमारी. खरं तर क्रिकेटमध्ये खेळ बदलायला कधी वेळ लागत नाही आणि तो वेळ बदलण्यासाठी तुम्हाला चांगला खेळच करावा लागतो. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आणि ते वेगाने आपल्याला बदलवायला लागतं. नवीन बॅटर आलेत भूषण पाटील. 29ला 2. फाउंडेशन सेट आहे 76च्या चेसमध्ये. पण दुसऱ्या बाजूने विशाल जो आलाय, जरूर हा फुल टॉस थोडासा लांब टाकला होता ऑप्शनचा बाहेर. आणि सौरभला जेव्हा कनेक्शन झालं बॉल आणि बॅटचं, तेव्हा समजलं की विकेट आपली जाणार आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आणि 17 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा अजूनही बनवायच्या. बॅटिंग करणाऱ्या गावदेव कोळेगावला 47. पुढचा बॉल विशाल. उडवलाय, संपर्क झालाय. काऊ फेसला फिल्डर येतोय, पाहतोय. वेल कॅच. हो, सच अ स्पेक्टॅक्युलर कॅच बाय मयूर पाटील. वन्स अगेन ऍक्शन मध्ये होता. दुसरा झेल त्याने टिपलाय. तिसरा धक्का दिलाय गावदेव कोळेगावला. 29ला 3.
दुसरी विकेट जरूर टीव्ही अंपायरने आपल्याला बाउंड्री चेक करण्याचा देखील सिग्नल दिलेला आणि टीव्ही ऑन अंपायरने टीव्ही अंपायरकडे येस ॲक्शन रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत आहे पाय त्यांचा बराच आतमध्ये व्यवस्थित बॉडीचा बॅलन्स गेलाय कॅच त्याने पकडली आहे कॉन्फिडेंटली उभा होता वा फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं की बॉल बाहेर चाललाय मात्र मयूरला ते मान्यच नव्हतं जबरदस्ती कॅच आली आहे हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिक जर आली तर रातोरात मालामाल नक्कीच नक्कीच कारण तब्बल 9,000 रुपयाचं कॅश प्राईज लागणं आहे एका विकेट हॅट्रिकसाठी आणि आता सलग 2 आले तिसरा जर आला तर सन्माननीय अविनाशजी साळवी यांच्याकडनं 5,000 रुपये आणि रोशन शेठ मडवी यांच्याकडनं 3,000 रुपये आणि प्रवीण शेठ पाटील जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडनं देखील 1,000 रुपये आहेत सलग 2 विकेट विशाल पाटीलच्या नावावरती आहेत सलग तिसरा येईल का राजन शेठ मडवी यांच्याकडून देखील 2,000 आहेत वा हॅट्रिक बॉल हरेश नवीन बॅटर ओहो कमी गतीने टाकला फुल लेंथ बॉल आला अटेम्प्ट करत असताना तो बॅटवरती झाला नाही थोडासा लांब बॉल ठेवला हरेश पासून इकडे विशालने सुपर बॉलिंग वाईटची रिटर्न क्रीज आहे एक्झॅक्ट तिकडे पडला आणि तिथून त्यानंतर आतमध्ये आलेला आहे वा चांगली रणनीती आणि या षटकामध्ये धावासंख्येला फुल स्टॉप लागलाय 29 वरती धावा थांबल्यात बॉल आणि बाकीत 15 आणि 15 बॉलमध्ये 47 गरज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय मोठी गॅप लॉंग ऑन रिजनला बॉल धडक मारतोय पहिला बाउन्स वरती बाउंड्री लाईन क्लिअर चौकार शांत चाललेलं आणि इथे आक्रमण करणं गरजेचं होतं चौकार हरीशच्या बॅटमधून आलाय धावा 33 वरती पोहोचल्या बॉल बाकी आहेत 14 आणि 14 बॉल 43 पाहिजेत हे दोन्ही बॉल आणि इथे आक्रमण करावं लागणार आहे बिकॉज रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललंय विशाल ओहो ही जी कमी गती पेस ऑफ आणि इथे पुन्हा फसला हरेश 2 आतापर्यंत कमी गतीने बॉल टाकले हरेशला आणि दोन्ही वेळा तो बीट झालेला आहे ऑफ कटरच होता पण कमी गतीने समोर दिसणारा बॉल बॅटवरती कसा आला नाही हा प्रश्न हरेशला सध्या पडला असेल 13 बॉल 43 4च धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात 5 बॉल झाले 2 विकेट आले शेवटचा बॉल इथे कमी गती टोला लागला बॉल स्क्वेअर लेगला चालला फील्डर डीप मध्ये जरूर रोहित आहेत चांगली फिल्डिंग झाले थ्रो थोडा लेझी होता आणि त्याचा फटका बसणार आहे 2 धावा इथे मिळाल्या षटक संपन्न 3 विकेट 3 धावा 35 बॉल बाकीत 12 आणि 12 बॉलमध्ये गावदेव क्रिकेट संघ कोळेगावला बनवायचा त्या 41 चला आता ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेला वेळ जास्त घेऊ नका हे मुख्य व्यासपीठ VIP डायस देन हा ड्रोन व्ह्यू एखाद्या पक्षाच्या डोळ्यामधून जसं विहंगम दृश्य दिसावं तसं आपल्याला सध्या ड्रोन पायलट आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीद्वारे दिसत आहे लख प्रकाशामध्ये क्रीडांगण चमचमत आहे आणि त्यामध्ये आजचा रजनीचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे इम्पॉर्टंट मॅच जय 11 वेलकम उसाटने प्रवीणजी पाटील यांनी पॅक केलेला संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम गावदेव कोळेगाव टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय 76 आहे 76 धावांचं आहे या षटकासाठी फक्त तुमच्याकडे 4 मिनिटं उरलेले आहेत टीम उसाटणे 35 धावा 3 षटकांचा खेळ संपला 12 बॉल आणि 41 धावांची गरज आहे हरेश आणि विश्वास पाटील ब्रदर्सची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे पण पाहूयात 4th ओव्हरमध्ये आलेला रोहित या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय कशी बॉलिंग करतोय आणि इथून सेट होणार आहे की मॅच कोणत्या दिशेने जाईल हे षटक मॅचचा टोन सेट करणार आहे पाहूयात आपण किती धावा येतात किती विकेट येतात आणि कसं असेल त्यानंतरचं षटक मात्र ते सेट करणारं सध्याच हे षटक आहे 12:41 पहिला बॉल रोहित ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेटला डबलला चान्स
फिल्डरकडून मिस्टेक झाली, आता घेतली आहे, थ्रो येतो नॉन स्ट्राइक एंडला आणि इकडे चान्स बनली आहे रनआउट साठी. हरेशला जावं लागेल पॅव्हलियन मध्ये. रनआउट. रस्त्यांचा मागे सॅगी पाटील देखील आहे. सूत्र तिकडून देखील हलतायत. फिल्डिंग मध्ये चेंजेस. सुमितची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होते. हार्ड हिटर आहेत पण ही मॅच फसलेली आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आणि 11 बॉलमध्ये अजूनही या मॅचचा आपण विचार केला तर पाहिजेत त्या 40 धावांची अजूनही गरज. विश्वास ट्रॅकिंग एंडला सेट बॅटर आहे. रोहितने पहिला बॉल चांगला टाकलाय. ओहो, बॅट आणि पायाच्या मधून प्रचंड वेग आणि त्या वेगानेच इकडे बॉल गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. रोहितने जरूर सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती. 9 धावांचं फक्त त्याचं षटक होतं आणि तोच पुन्हा आला. ऑफ कटर आत आला बॉल, त्यामुळे बॅटवरती आला नाही. डॉट आलाय. हे डॉट बॉल आता टोचणार आहेत कारण 10 बॉल 40 पर बॉल तुम्हाला मिनिमम 4 धावा बनवायच्या. कोलात बॉल आहे. ड्राईव्ह केलाय. कार्पेंटर बॉल चाललाय पुन्हा काउफेस कडे. तोच फिल्डर आहे. मिस्टेक तिकडेही झाले. मात्र इथे आता विश्वासने सांगितलं सुमितला थांब, तू स्ट्राईक घे, तू स्ट्राईक कर. बॉल उरलेत 9 आणि 9 बॉलमध्ये धावा पाहिजे 39. या 3 बॉलमध्ये मिनिमम 2 फटके. ते जर आले नाही तर मॅच फार लांब जाणार आहे. मॅचचा टोन सेट करणारी बॉलिंग सध्या तरी रोहित वाघे करतोय या षटकामध्ये. सेकंड स्पेलमध्ये कंटिन्यू ज्याने केलंय. फिल्डिंगमध्ये चेंजेस आहेत. लॉंग लेग सेट केलाय. मिड विकेट सेट आहे. काउ फेस सेट आहे. लॉंग ऑन सेट आहे. लॉंग ऑफ सेट आहे. 9 बॉल 39. कोलात बॉल. इथे बॅटचा चेहरा उघडूच दिला नाही. सुपर अचूक लाईन अँड लेंथ वरती सध्याची गोलंदाजी आणि त्याची भेदकता सेकंड ओव्हरमध्येच त्याने दाखवली होती. चांगलं कमबॅक करत असताना अपकमिंग यंग टॅलेंट उसाटणे गावाचं लक्षात ठेवा. हे नाव रोहित वाघे. चांगली बॉलिंग. अंडर प्रेशर जेव्हा तुमचा ऑडियन्स जास्त असतो तेव्हा खऱ्या अर्थानं अंडर प्रेशर आपणही असतो. प्लेअर देखील अंडर प्रेशर खेळत असतात आणि संकेतने देखील त्याचा उल्लेख केला होता. 100 ऑन साईडला फ्लिक तर केलाय बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रीन मध्ये फिल्डर पोहोचला. कॅच ड्रॉप. फिल्डरची बॉडी लँग्वेज सांगते की मॅच आम्ही जिंकले की काय. पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ जिंकलाय. धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. एकच धावा या बॉलवरती. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 39. बॉल बाकी 7 धावा पाहिजे 37. थर्ड ओव्हरमध्ये बरंच काय घडलं जेव्हा 6 धावा फक्त आल्या विशालकडून आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने काढल्या. तिकडून मॅच बनली आहे. लॉंग ऑफ कडे बॉल डाऊन दी ग्राउंड चालला आणि इकडे जरूर चौकार. या 4 धावांनी 4 षटकांचा खेळ संपला. 4 विकेट. धावा 43. बॉल बाकी शेवटचे 6 आणि कोळेगावला बनवायचा 33 धावा. शेवटचे 6 बॉल आणि त्यामध्ये आता गावदेव कोळेगावला बनवायचं आहे त्यात 33 धावा. मॅच फसली आहे. 6 बॉल 33 बनवण्यासाठी इकडे मिनिमम तुम्हाला 5 बॉलला तर सीमारेषेच्या बाहेर मारायचंच आहे. लास्ट ओव्हरची जबाबदारी संकेत पाटील. फुल लेंथ बॉल होता. ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे. वाईटचा सिग्नल आलाय. 6:32ची मॅच आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या मात्र खुंटली पूर्णपणे. सेकंड ओव्हर 9 धावा. थर्ड ओव्हर 6 धावा आणि फोर्थ ओव्हरमध्ये आल्या ते 8च. 76च्या चेसमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 19. अर्ली बॅट स्विंग आणि इकडे बॉल जास्त बाहेर आहे. लांबून खेचण्याचा प्रयत्न विश्वासने केलाय. दुसऱ्या बाजूने अंपायरने सिग्नल केलाय वाईट. 1 धावा पोहोचल्या पुढे 45. जास्तच बाहेर. राऊंड विकेट टाकतात ऑलरेडी विथ द अँगल. 6 बॉल 31 धावांची गरज आहे. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. पण कोण आणि दान्सरमध्ये पुढचा सामना आहे. ओहो, बॉल थोडासा खाली राहिलाय.
बॉल रिलीज करत असताना जो आवाज आपल्याला पाहायला मिळाला, कदाचित बॅटरला वाटलं असं वेगाने बॉल येणार आहे जास्तच, तसं झालं नाही. बॅटरने पायाच्या मधून गेलाय बॉल फक्त आता उरलेत 5 धावा पाहिजे 31. ओहो, अगोदरच बॅट फिरली आहे. कमी गतीचा बाउन्सर आलाय संकेतकडून. 1 मोर डॉट बॉल. आता बॉल उरले 4. 31 धावांचं अंतर आहे. स्टार्ट भेटला होता, चुकलंय. सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्याने थर्ड ओव्हरमध्ये आक्रमण करायला गेले. विशालने वारंवार स्लोअर वनचा वापर केला, तिकडे विकेट त्याने 2 काढले, तो प्रेशर होता. देन फोर्थ ओव्हरमध्ये मॅचमध्ये 12 बॉल 41 उरल्या आणि त्या षटकामध्ये देखील जबरदस्त रोहित वाघेने केलेली बॉलिंग. 2 षटकांच्या स्पेलमध्ये रोहितने फक्त धावा खर्च केल्या 17च. जरूर त्याला विकेट एकही मिळाली नाही, मात्र 17 धावा त्याने खर्च केल्या आणि त्या देखील फार इकॉनॉमिकल होत्या. 76ला डिफेंड करत असताना इम्पॉर्टंट दोन्ही त्याची षटकं राहिली. विशालचं एक षटक आणि लास्ट ओव्हरमध्ये संकेतला भरपूर 33 धावा त्यांनी ठेवल्या होत्या. टॉप एज फाईन लेगचा फिल्डर येतोय, बॉल खाली पकडली, आतिशने कॅच. 1 विकेट डाऊन. निम्मा संघ गारत. 5वा धक्का. नवीन बॅटर बंटी मैदानाच्या आतमध्ये जरूर येत आहेत. मॅच मात्र आता फक्त फॉर्मॅलिटीज आहेत, बिकॉज 2च बॉलचा खेळ बाकी. हो, एज होती. एक कॅश प्राईज झालं संतोष शेठ पाटील यांच्याकडून. मयूरला 2 कॅचेससाठी आणि रोहितला त्याच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज झालेलं आहे. या मॅच नंतर आपण जरूर या मंचावरती. आदरणीय संतोष शेठ पाटील यांच्या वतीने दोन्ही खेळाडूंना 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. शेवटचा एक खोलात चांगला फ्लिक केला बंटीने. हा सामना संपला. 46 फक्त बनल्या आणि इथे 29 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला तो जय 11 वेलकम क्रिकेट संघ उसाटणे. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, हेच त्यांनी पहिल्या मॅच मध्ये सांगितलं. जी बॅटिंग त्यांनी